मी श्रद्धा टपाल. टिडवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे गेल्या 2 दिवसांपासून गणपती मंदिर रस्त्यावरील बाजारपेठेतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा जो बडगा उगारलाय तो रास्तच असून त्याला आम्ही प्रोत्साहन देते. मात्र कारवाईच्या नावाखाली दुकानदारांनी बांधलेल्या शेड्स अथवा दुकानाच्या पॅसेजमध्ये ठेवलेल्या सामानाची उचल करू नये, अन्यथा याबाबत मांडा टिटवाळा व्यापारी संघटनेकडून तीव्र शब्दात निषेध नोंदविला जाईल असा इशारा मांडा टिटवाळा व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष समीर मशिलकर यांनी कल्याण तालुका पोलीस निरीक्षक यांच्याशी पोलीस ठाण्यात चर्चेदरम्यान प्रश्न उपस्थित केला. तसेच टिटवाळा स्टेशन जवळील बिकानेर स्वीट्सच्या समोर रिक्षा चालकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, यावर वनवेचा प्रयोग सुरू करावा अशीही मागणी करण्यात आली. अनधिकृतपणे उभ्या करीत असलेल्या दुचाकींमुळे ग्राहकांना दुकानात यायला जागा मिळत नाही. परिणामी 60 ते 70 हजार रुपये गाड्याचे भाडे भरूनही व्यावसायिक त्रस्त झालेले असल्याचं मशिलकर यांनी सांगितलं. यावेळी मांडा टिटवाळा व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष समीर रामचंद्र मशिलकर यांच्यासह भाजपा मोहना टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भुईर, ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते बजरंग अग्रवाल, सचिन पेरणे, गौरंग महाजन, प्रमोद दलाल, वैभव पेडेकर, आशिष पारखे, बाबू गायकर, संतोष धमके, भरत भाटी, वीरा पुरोहित, वासुदेव भगत, महेश गुजरे इत्यादी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, ठाणे. नमस्कार, मी समीर रामचंद्र मसिलकर, कार्याध्यक्ष मांडा टिटवाळा व्यापारी संघटना. 16 तारखेला जी KDMCची आणि पोलीस स्टेशनची RTOची अशी संयुक्त कारवाई झाली, त्या कारवाईबद्दल आमचा व्यापाऱ्यांचा कुठलाच विरोध नाही. कारण हे जे काय होणार आहे ते टिटवाळ्याच्या चांगल्या प्रगतीसाठी होणार आहे, आमच्या व्यापाऱ्यांसाठी सुटसुटीत होणार आहे. त्याच्यामुळे आमचा अशा कुठल्याही कारवाईला विरोध नाही. पण आम्ही KDMCचा जाहीर निषेध करतो की त्यांनी आमच्या व्यापाऱ्यांच्या बिल्डिंगच्या आतमधल्या प्रिमायसेसमधले जे शेड तोडले त्याचा आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि परत जर कधी KDMCने असं केलं तर आम्ही पूर्ण टिटवाळा बंदची हाक देतो. आमचा रोष तोच होता की KDMCनी, मी परत एकदा सांगतो, KDMCनी जी फुटपाथवाले आणि बाईकवाल्यांवर कारवाई करावी, आमचा त्याच्यात काहीही रोल नाही. पण आमच्या कुठल्याही व्यापाऱ्याच्या फुटपाथ सोडून बिल्डिंगच्या प्रिमायसेसमधल्या वस्तूला KDMCवाल्यांनी हात लावू नये आणि ते कायदेशीर नाही आहे. बरं, दुसरा मुद्दा असा की आम्ही आज इथे पोलीस स्टेशनला आलो, पोलीस निरीक्षक साहेब कुंभार साहेब यांना भेटायला आलो का आमची त्यांना एवढीच विनंती होती की आता जो काही बिकानेरचं जे सर्कल आहे त्याच्या इथे रिक्षावाल्यांचा जो त्रास आहे तो प्रचंड प्रमाणात आहे. ते लोक तिकडे येऊन रिक्षा लावतात, पॅसेंजर उतरवतात, दुसरा पॅसेंजर पण ती रिक्षा हलवत नाही, त्याच्यामुळे तिकडची ट्रॅफिक वारंवार जाम होते. एक गाडी पास व्हायला तिथनं 15 ते 20 मिनटं लागतात. तर मी आता पोलीस निरीक्षक साहेबांना विनंती केलेली आहे का एक तुमचा ट्रॅफिक हवालदार तिथे कायम ठेवावा आणि तिथली सगळी जी ट्रॅफिक आहे ती सुरळीत व्हावी. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आम्ही त्यांना सांगितलं निमकर नाक्यापासून ज्या येणाऱ्या रिक्षा आहेत त्या तिकडनं डायव्हर्ट कराव्या, जाणाऱ्या रिक्षा इकडनं डायव्हर्ट कराव्या, त्याच्यामुळे लोड कमी होईल. आणि एवढे सगळ्या आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आता बघूया आपण साहेब आपल्याला त्याला किती सहकार्य करतात आणि काय मदत करतात. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.